श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे वटसावित्री पौर्णिमा. तर पहा, या दिवशी आपल्याला काय काय कामे हे घरामध्ये करायचे आहेत याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या घरामध्ये अखंड सौभाग्य नांदावं, लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये काही कामं असतात तर ती स्त्रियांनी करायची असतात. तर पहा, आपल्याला वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमा असल्यामुळं जी काही अखंड सौभाग्यासाठी जी काही पूजा आहे वडाची ती तर करायचीच आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी सुद्धा आपल्याला काही कामं जे आहेत तर ती घरामध्ये करायची आहेत. तर सर्वात प्रथम पहा, तुम्ही पाहिलं असेल की मी उंबरठा, मेन दरवाजा हे सर्व पुसून घेतलेलं आहे. सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर सर्वात अगोदर उंबरठ्याची स्वच्छता करायची आहे. पाणी टाकून उंबरठा, मेन दरवाजा आपल्याला साफ करून घ्यायचा आहे. त्यानंतर बाहेरची स्वच्छता आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर घराच्या बाहेर सडा रांगोळी आपल्याला करायची आहे आणि उंबरठ्याच्या बाहेर देखील आपल्याला रांगोळी काढायची आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन आपल्याला द्यायचं आहे. बऱ्याच जणांना हळदीचं लेपन कसं करायचं हेच माहिती नाही. तर काय करायचं, आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे, त्यामध्ये चंदन पावडर मिक्स करायची आहे, गोमित्र टाकायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला आपल्या जे उंबरठा आहे त्या उंबरठ्याला करायचं आहे. पौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं. सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, व्रत पकडतात आणि विधिवत पूजा अर्चा करतात. सातोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून वडाच्या झाडाला प्रार्थना देखील करतात. सत्यवान सावित्रीने जसे सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखाली परत आणले होते त्याच पद्धतीने आपल्याही नवऱ्याला दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी स्त्रिया हे व्रत करत असतात. आता बघा, हे झालं वटपौर्णिमेच्या बाबत, कारण वटपौर्णिमा तर आहेच, त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीला देखील आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे. त्यामुळे हे काही कामं जे आहेत तर ती घरात करायला विसरायचं नाही. आपल्याला घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते म्हणजे काही कामं जे आहेत तर ती छोटी छोटी घरामध्ये करायची. हा पौर्णिमा तिथी ही भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी यांना समर्पित आहे आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला जे बी करता येईल ते काही उपाय, सेवा आपल्याला करायच्या आहेत. तर पहा, वटपौर्णिमेच्या दिवशी घरातील गृहिणीने घरातील महिलाने आपल्या घरामध्ये जर काही उपाय जर केले तर त्याचे फळ हे आपल्याला निश्चित प्राप्त होते आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्रवेश करते. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होईल. त्याचबरोबर लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहील आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. तर त्यासाठीच आपल्याला कोणती कामं करायची आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार. त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती जी आहे तर ती मिळेल. आणि पहा, जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा, प्रत्येक पौर्णिमेला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्त्व दिले जाते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर पहा, वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठावे, आपली नित्याची कामे आवरावी. सर्वात अगोदर आपल्याला आपल्या उंबरठ्यावर रात्री भरून ठेवलेला तांब्या जो आहे पाण्याचा तो घेऊन यायचा आहे आणि उंबरठ्यावरती पाणी शिंपडून उंबरठा स्वच्छ करायचा आहे. आणि त्यानंतरच आपल्याला अंगण हे साफ करायचं आहे, कारण उंबरठ्यावर बऱ्याच प्रमाणामध्ये नकारात्मकता ही साठलेली असते. तर पहा, अंगण स्वच्छ करायचं, सडा रांगोळी करायची, त्यानंतर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं. हळदीचं लेपन झाल्यावर उंबरठ्याची विधिवत पूजा करायची. हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून उंबरठ्याची पूजा करायची. धूपदीप लावायचे. उंबरठ्याच्या साईडने 2 दीपक तुम्हाला लावायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला बाहेर लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मी दीप देखील तुम्हाला बाहेर लावायचा आहे. तो लक्ष्मी दीप कसा लावायचा आहे ते तुम्हाला आत्ता मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर पहा, आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फूल, सुपारी, नाणं टाकायचं आहे. 5 विड्याची पानं किंवा मग आंब्याची पानं तुम्हाला टाकायची आहेत आणि त्यावरती तुम्हाला फुलं ठेवायची आहेत.
आणि पहा, अशा पद्धतीने देखील तुम्ही हा जो कलश आहे तर तो लक्ष्मीच्या स्वागतासाठी भरून ठेवू शकता. किंवा मग त्या कलशावरती तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे, तांदूळ टाकायचे आहे, त्यावरती एक मातीचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. अशा पद्धतीने देखील तुम्ही लक्ष्मी दीप जो आहे तर तो लक्ष्मीच्या स्वागतासाठी लावू शकता. अशा पद्धतीने उंबरठ्याच्या साईडने तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि स्वच्छ असं प्रसन्न असं वातावरण घराच्या बाहेर तयार करायचं आहे, जेणेकरून लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. त्यानंतर तुम्हाला तुळशीची देखील विधिवत पूजा करून घ्यायची आहे. तुळशीपाशी देखील रांगोळी काढायची आहे. तुळशीची पूजा आपल्याला हळद कुंकू अक्षदा फूल दीप धूप दीप लावून पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती हळद आणि कुंकवाच्या साह्याने तुम्हाला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती शुभ आणि लाभ हे देखील तुम्हाला लिहायचं आहे आणि त्या स्वास्तिकची देखील तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये जे श्रीयंत्र आहे तर ते लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी त्यावरती आपल्याला कुंकवाच्या साह्याने हळदीच्या साह्याने जे अभिषेक आहे तर तो त्या श्रीयंत्रावरती करायचा. तर पहा, जर तुमच्याकडे श्रीयंत्र अजूनही नसेल तर तुम्ही या दिवशी खूप शुभ योग आहे, या दिवशी श्रीयंत्र खरेदी करून घरी देखील आणू शकता. त्यानंतर तुम्हाला त्या श्रीयंत्रावरती त्याचं पूजा करायची आहे. त्या श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकवाच्या साह्याने कुंकुमार्जन करायचं आहे. श्रीसूक्ताचं तुम्हाला पठण करत या श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन तुम्हाला करायचं आहे. माता लक्ष्मीची सर्वात आवडती सेवा म्हणजे श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करणे. त्यामुळे तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीचं जे आसनस्थान आहे, माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंचं आसनस्थान म्हणजे हे श्रीयंत्र मानलं जातं. त्यामुळे या श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे. श्रीसूक्ताचे तुम्हाला 16 वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला त्याची फलश्रुती देखील म्हणायची आहे. आता पहा, बऱ्याच जणांना श्रीसूक्ताचं पठण करणं शक्य होत नाही. त्यांनी यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी देखील चालेल. त्यानंतर या दिवशी तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण देखील करू शकता आणि त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं पठण देखील या दिवशी तुम्हाला करायचं आहे. ज्या सेवा आहेत त्या देखील तुम्हाला करायच्या आहेत. त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र हे मंत्र देखील तुम्हाला पठण करायचे आहे. त्याचबरोबर 9 मंत्र हे मंत्र देखील आपल्याला पठण करायचे आहेत. माता लक्ष्मीची आपल्याला विधिवत पूजा देखील करून घ्यायची आहे. तर पहा, या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. माता लक्ष्मीला गुलाबाची फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत. श्रीयंत्रावर देखील तुम्ही गुलाबाची फुलं ही अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णूंना तुम्हाला पिवळ्या कलरची फुलं अर्पण करायची आहेत. भगवान श्री हरिविष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांना तुळशीपत्र देखील या दिवशी तुम्हाला आवर्जून वाहायचं आहे. पद्धतीने माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंची तुम्हाला पूजा करायची आहे. विष्णूंचा तुमच्याकडे फोटो नसेल तर बाळकृष्णांच्या फोटोवर देखील तुम्ही तुळस अर्पण करू शकता. तर पहा, इथे आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे, माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारी वस्तू ती म्हणजे पिवळ्या कवड्या. जर तुमच्याकडे पिवळ्या कवड्या नसतील, पांढऱ्या असतील तर त्यावरती तुम्ही हळद थोडीशी टाकून त्या पिवळ्या करू शकता. अशा पद्धतीने त्या पिवळ्या कवड्या ज्या आहेत तर त्यावरती तुम्हाला जलाने, दुधाने, त्याचबरोबर हळदीने अभिषेक करायचा आहे. या दिवशी अभिषेक करण्याला खूप महत्त्व दिलं जातं आणि ज्या लक्ष्मीला प्रिय वस्तू आहेत त्यांना जर आपण अभिषेक केला तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. तर पहा, माता लक्ष्मीच्या सर्वात आवडती गोष्ट ती म्हणजे कवड्या. तर ह्या कवड्यांची आपल्याला एका प्लेटमध्ये तांदूळ टाकून त्यांची स्थापना करायची आहे. माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये कवड्यांची स्थापना आपल्याला करायची आहे. तर पहा, पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला घरातील देव ही चांगली व्यवस्थित साफ करायची आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला जे तांदूळ तुम्ही अगोदर कवड्यांखाली वापरलेली आहेत, कलशाखाली वापरलेली आहेत किंवा अन्नपूर्णा मातेखाली वापरलेली आहेत तर ती तुम्हाला बदलायची आहेत. तर अशा पद्धतीने बघा कवड्यांची पूजा करायची. तर पहा, अशी जर आपण पूजा केली तर आपलं मन तर प्रसन्न होतंच, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होतं. त्यामुळे पहा, अशी जर तुम्हाला सजावट करणं शक्य नसेल तर तुम्हाला साधं तुम्ही फक्त कवड्यांची पूजा केली तरीसुद्धा चालेल. हळद कुंकू अक्षदा फूल वाहून त्या कवड्यांची पूजा करायची आहे.
यानंतर जी आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा माता आहे तर तिची देखील आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। जे काही तांदूळ आपल्या अगोदर वाटीमध्ये आहेत ते तांदूळ तुम्हाला बदलायचे आहेत। दुसरे तांदूळ तुम्हाला त्या वाटीमध्ये टाकायचे आहेत। त्या वाटीमध्ये थोडेसे हळद कुंकू टाकायचं आहे आणि जी अन्नपूर्णा माता आहे तिच्यावरती अभिषेक करून तिची मूर्ती देखील आपल्याला यावरती स्थापन करायची आहे। तर पहा, अन्नपूर्णा मातेची देखील आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे। तर इथे पाहतच असाल तुम्ही की माता अन्नपूर्णा हिचा मी हळदीने छान असा मळवट भरलेला आहे आणि अन्नपूर्णा माता अतिशय सुंदर देखील दिसत आहे। तर माता अन्नपूर्णेची विधिवत पूजा करून घ्यायची आहे। फुलं, अगरबत्ती, धूप, दीप तिला दाखवायचा आहे। तर पहा, बरेच जण अन्नपूर्णा मातेची पळी जी आहे तर ती रिकामी तशीच ठेवतात, परंतु तसं न करता त्या अन्नपूर्णा मातेच्या पळीमध्ये 2-3 का होईना तांदळाचे दाणे आपल्याला ठेवायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे। त्याचबरोबर माता लक्ष्मीला आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे। तर पहा, वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीला आवडणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे खीर। तर त्या खिरीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे। त्याचबरोबर धूप दीप दाखवून त्यांची पूजा करून घ्यायची आहे। वडाची पूजा आपल्याला करायची आहे। त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी देखील या वटपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला घरामध्ये करायच्या आहे। त्याचबरोबर बघा, आपली जी किचनची भिंत आहे तर त्या किचनच्या भिंतीवरती तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे। हळद आणि गाईचं गावरान तूप या दोन्हींचे मिक्स करून तुम्हाला त्या भिंतीवरती स्वास्तिक काढायचं आहे। त्याचबरोबर आपला गॅस जो आहे तर त्या गॅसची देखील तुम्हाला पूजा करायची आहे। त्यावरती देखील तुम्हाला एक स्वास्तिक हे काढायचं आहे आणि त्या गॅसची विधिवत पूजा करायची आहे। आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या गॅसची देखील आपल्याला पूजा करायची आहे। भिंतीवरती जे स्वास्तिक काढलेलं आहे त्याला सुद्धा हळद कुंकू अक्षदा फूल धूप दीप दाखवायचं आहे आणि गॅसला देखील आपल्याला अशी पूजा करून घ्यायची आहे। त्याचबरोबर छानशी अशी रांगोळी आपल्याला काढायची आहे। तर पहा, ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला करायच्या आहेत। ह्या गोष्टी करायला आपल्याला अजिबात विसरायचं नाही। तर पहा, माता लक्ष्मी आपल्या किचनमध्ये देखील प्रवेश करत असते आणि अशी आपण आपल्या किचनची अन्नपूर्णा मातेची पूजा पाहून ती देखील प्रसन्न होते आणि ती आपल्या घरामध्ये भरभराट निर्माण करून देते। आता बघा, तुम्ही तुमच्या घराची फरशी जेव्हा पुसणार आहात त्या फरशीमध्ये तुम्हाला हळद मीठ लिंबू आणि गोमित्र टाकून ते फरशी पुसायची आहे। तर पहा, प्रत्येक पौर्णिमेला ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या असतात आणि आता ही वटपौर्णिमा आहे, वडाची पूजा तर करायचीच आहे। त्याचबरोबर घरातील ह्या सर्व गोष्टी देखील आपल्याला करायला विसरायचं नाही। तर हे करण्याबरोबरच आपल्याला पहा, या पौर्णिमेच्या दिवशी कुणी सत्यनारायण देखील करत असतात। तर पहा, जर तुम्हाला सत्यनारायण भगवानची या दिवशी पूजा करायची असेल, सत्यनारायणाची पूजा करायची तर पहा, पौर्णिमा तिथी ही खूप महत्त्वाची आणि उत्तम तिथी आहे सत्यनारायण करण्यासाठी, त्यामुळे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही या दिवशी करू शकता। त्याचबरोबर चंद्राला आपल्याला ओवाळायचं, चंद्रदेवांना आपल्याला ओवाळायचं आहे। चंद्रदेवांची विधिवत पूजा करायची आहे। हळद कुंकू अक्षदा फूल वाहून त्यांची पूजा करायची आहे, त्यांना ओवाळायचं आहे। पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध त्याचबरोबर तांदूळ साखर टाकून त्यांना आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे। वटपौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा विशेष प्रभाव असतो, त्यामुळे या दिवशी चंद्रांना अर्घ्य आपल्याला द्यायला विसरायचं नाही। असं म्हटलं जातं, या दिवशी जर आपण चंद्राला अर्घ्य देऊन खिरीचा नैवेद्य दाखवला आणि त्याचबरोबर ज्या अर्घ्य देताना वस्तू आपण टाकलेल्या आहेत त्या टाकल्यामुळं आपला जो चंद्र दोष आहे तर तो निघून जातो। त्याचबरोबर अर्घ्य देत असताना आपल्याला चंद्रदेवांसाठी एक मंत्र देखील म्हणायचा आहे। ओम सोमाय नमः हा मंत्र तुम्हाला चंद्राला अर्घ्य देताना म्हणायचा आहे। चंद्राची पूजा केल्याने आपल्यावरती मानसिक आणि आर्थिक समस्या आहेत त्या देखील दूर होऊन जातात। आपल्या कुंडलीतील ग्रह दोष जे आहेत तर ते देखील दूर होऊन जातात। पद्धतीने आपल्याला चंद्रदेवांची देखील या दिवशी पूजा करायची आहे। या सर्व ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला करायला अजिबात विसरायचं नाही। अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्या करायच्या आहेत। तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।